नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने घर हक्क संघर्ष समितीचे आम्ही 4 उमेदवार या प्रभाग क्रमांक 15 मध्ये, एक ओबीसी, 2 जनरल महिला आणि 1 जनरल जेंट्स अशा प्रकारे आम्ही इथं फॉर्म भरलेला आहे। काय अजेंडा असणार नेमका? आमचा एजेंडा असा आहे की या ठिकाणी नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार भरपूर आहे। 5 ते 6 वर्षे कसल्याही प्रकारे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचा इलेक्शन झाला नाही। आमचे नशीब आहेत की 2026 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होत आहे, ते सुद्धा कोर्टाचा दबाव असल्या कारणामुळे हे इलेक्शन घेतलं जात आहे। जर कोर्टाने जर दबाव दिला नसता तर अजून बी इलेक्शन हे पुढे वाढला असता, पण काय कोरोनाच्या बहाण्याने जो इलेक्शन वाढत गेला। इथे या ठिकाणी फक्त कलेक्टर, कमिशनर आणि मेन कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदारांचं हे इथं सर्व काय चाललेलं होता। आता लोकप्रतिनिधी निवडून जातील, सभापती होतील, महापौर होतील, मग जनतेसाठी सुविधा होतील, जनता तिचा आवाज जॉब विचारू शकते। नाहीतर आंधळा कारभार या ठिकाणी चाललं, आंधळा दळतोय आणि कुत्र पीठ खातंय, ही भूमिका महानगरपालिकेची होती। 15 क मधनं मी उभी आहे आणि मी याचसाठी उभी आहे की जे काय जशी कामं होत आलेली आहेत आतापर्यंत ती व्यवस्थित नाहीत। मग कुठे काय पाणी मुरतंय, काय आहे, आणि आता ती कामं व्यवस्थित करून द्यावीत। कामं आमच्याकडनं आम्ही ती कामं करावीत व्यवस्थितपणे, त्यासाठी आम्ही या विभागातनं उभे आहोत। मी 15 विभागातून उभा आहे। हे बरेचसे भ्रष्टाचार चाललेला आहे, चांगली कामं करण्यासाठी आम्ही इथं उभं राहिलेलो आहोत। मैं 15 क्रमांक ड से खड़ा हूँ। मैं मेरे अब्बू के इस पे पैर रख के चलने वाला हूँ और मैं बहुत ज़्यादा मदों से जीत के आऊँगा इंशाल्लाह।